राज्यातील सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणारा प्रकल्प म्हणजे पुणे रिंग रोड. पुणे रिंग रोडच्या सिरीजमधल्या आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण बोलणार आहोत या प्रकल्पातील पॅकेजेसबद्दल. म्हणजेच हा प्रकल्प एकूण किती भागांमध्ये राबवला जातोय, त्यात कोणत्या ठिकाणांचा समावेश आहे, त्याचं अंतर नेमकं किती आहे, शिवाय त्या पॅकेजेसचं काम कोणती कंपनी करते, त्याचा फायदा शहराला कसा होणार, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण हा प्रकल्प नेमका काय आहे, यातील दोन महत्त्वाचे भाग असणारे आउटर आणि रिंग रोड याबद्दल सुद्धा अधिक सविस्तररित्या आपण जाणून घेतलेला आहे. आणि आता आपण यातील पुढचा मुद्दा म्हणजेच प्रकल्पाचं काम किती पॅकेजमध्ये सुरू आहे. पण त्याआधी या प्रकल्पाचं बॅकग्राऊंड थोडक्यामध्ये समजून घेऊया. तर पुणे रिंग रोडचा दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आलं असून आउटर आणि इनर रिंग रोड असे त्याचे भाग आहेत. आता यात सुद्धा इनर रिंग रोडचं काम जे आहे ते जमीन संपादनाच्या अडथळ्यामुळे रखडलेलं असल्याने त्याबद्दल सध्या काही बोलता येत नाहीये. शिवाय इनर रिंग रोडचं काम PMRD अंतर्गत सुरू आहे, तर आउटर रिंग रोडचं काम MSRDC अंतर्गत सुरू आहे. आता आपण वळूया पॅकेजच्या मुद्द्याकडे. तर MSRDC मार्फत आउटर रिंग रोडचं काम सुरू असून हा संपूर्ण प्रकल्प म्हणजेच आउटर रिंग रोड पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये विभागला गेलाय. आणि त्यात सुद्धा या कामाचा वेग आणखी वाढवण्यासाठी रिंग रोडचं एकूण 12 स्वतंत्र पॅकेज करण्यात आलेत. आता नेमके ते कशा प्रकारे करण्यात आलेत त्यावर सुद्धा नजर टाकूयात. तर पश्चिम रिंग रोड मध्ये एकूण 5 पॅकेजेसचा समावेश आहे आणि ते असं की W1, W2, W3, W4 आणि W5 असं आहे. आता W म्हणजे याचा अर्थ वेस्टर्न असा घ्यावा. दरम्यान W1 पॅकेज 1 जे आहे ते उर्से ते केमसेवाडी दरम्यान आहे. पॅकेज 2 जे आहे म्हणजेच W2 ते केमसेवाडी ते पाले या भागांमध्ये आहे. पॅकेज 3 जे आहे ते W3 म्हणजेच पाले ते शिंदेवाडी या परिसराचा यामध्ये समावेश होतोय. तर पॅकेज 4 म्हणजेच W4 शिंदेवाडी ते आंबवणे आणि पॅकेज 5 जे आहे ते W5 म्हणजेच आंबवणे ते शिवरे हा मार्ग निश्चित करण्यात आलाय. दरम्यान पूर्व रिंग रोड मध्ये सुद्धा 7 पॅकेज निश्चित करण्यात आलेत आणि ते असे आहेत की पॅकेज 6 E1. आता इथे E1 म्हणजे ईस्ट घ्यावं म्हणजे किंवा ईस्टर्न भाग. तर यामध्ये म्हणजेच पॅकेज 6 E1 मध्ये जे आहे ते सोळू ते वडगाव शिंदे. पॅकेज 7 E2 म्हणजेच वडगाव शिंदे ते तुळापूर भाग. पॅकेज 8 मध्ये म्हणजेच E3 यामध्ये तुळापूर ते आवळवाडीचा परिसर येतोय. पॅकेज 9 E4 याच्यामध्ये आवळवाडी ते मांजरी आणि कुंजीरवाडी हा परिसर येतोय. त्याचबरोबर पुढे पॅकेज 10 म्हणजेच E5 याच्यामध्ये कुंजीरवाडी ते बेलेसर आणि पॅकेज 11 जे आहे ते बेलसर ते सासवड. त्याचबरोबर पॅकेज 12 E7 जे आहे ते सासवड ते वर्वे किंवा केळवडे हा अंतिम टप्पा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. दरम्यान सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा संपूर्ण रिंग रोड एकाच वेळी बांधणं शक्य नसल्यामुळे त्याचे असे हे पॅकेज स्वरूपामध्ये करण्यात आलं असून एकूण 12 भाग करण्यात आलेत. त्यामुळे प्रत्येक भागाचं काम स्वतंत्रपणे आणि अधिक वेगाने पूर्ण करता येईल असा यामागचा उद्देश आहे. आता या प्रकल्पाचा फायदा केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित राहणार नाही. त्याचबरोबर मावळ, मुळशी, हवेली, खेड, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधील अनेक गावांना या रिंग रोडमुळे उत्तम जोडणी मिळणार आहे. तसंच रिंग रोड लगत नवीन औद्योगिक क्षेत्र, लॉजिस्टिक पार्क, वेअर हाऊसिंग हब, व्यावसायिक संकुलं आणि निवासी प्रकल्प सुद्धा विकसित होण्याची शक्यता निर्माण होतीये. त्यामुळे या भागातील आर्थिक विकासाला सुद्धा मोठी चालना मिळू शकते. दरम्यान या प्रकल्पासाठी देशातील अनेक नामांकित बांधकाम कंपन्यांमध्ये सुद्धा चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. आता कोणत्या कंपनीने कोणत्या भागाला नेमकी किती बोली लावली आहे यावर सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. तर बोली लावणारी जी कंपनी आहे आणि पॅकेजेस अशी मी नावं आता पुढे घेईल. तर एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरने W2, W3, W4 या भागासाठी बोली लावली आहे. इपिको इन्फ्राटेकने E4 साठी, गवार बांधकाम या कंपनीने W5 या भागासाठी बोली लावली आहे. त्याचबरोबर GR इन्फो प्रोजेक्ट्सने E4 आणि W5 या परिसरासाठी बोली लावली आहे. त्यानंतर HG इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने E2 आणि W5 या भागासाठी बोली लावली आहे. जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सने E2 साठी, लार्सन अँड टुब्रो या कंपनीने E2 साठी, त्याचबरोबर मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने E1 यातले सुद्धा E3A आणि E3B अशा भागांसाठी बोली लावली आहे. त्याचबरोबर W1, W2, W3 या भागांसाठी सुद्धा बोली लावली आहे. यानंतर नवयुग अभियांत्रिकी कंपनीने E1 मधल्या E3A आणि E3B या भागासाठी बोली लावली आहे. त्याचबरोबर W1, W2, W3, W4 या भागासाठी बोली लावली आहे. त्यानंतर PNC इन्फ्राटेकने E2 आणि E4 साठी, त्याचबरोबर रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा
या कंपनीने E4 साठी आणि वेल्सपन एंटरप्राइजेस या कंपनीने E2 साठी बोली लावली आहे। दरम्यान यापूर्वी सुद्धा या प्रकल्पासाठी एकूण 28 कंपन्यांनी अर्ज दाखल केले होते, मात्र त्यापैकी 19 कंपन्या पात्र ठरल्या आणि त्यानंतर अंतिम निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आणि त्यामुळे आता कोणत्या कंपनीला कोणते पॅकेज मिळते याकडे आता सुद्धा बांधकाम क्षेत्रासह पुणेकरांचं देखील लक्ष लागलंय। दरम्यान पुणे मेट्रो, नवीन उड्डाण पूल, प्रस्तावित डबल डेकर बोगदा, मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब आणि रिंग रोड हे सगळे प्रकल्प जे आहेत ते सध्या पुण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा कणा मानले जात आहेत। आणि त्यामध्ये रिंग रोड हा सर्वात मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा प्रकल्प ठरणार असल्याचं देखील मानलं जात आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडचा झपाट्याने विस्तार झाला। IT उद्योग, शिक्षण, उत्पादन क्षेत्र, त्याचबरोबर नव्या गृह प्रकल्पांमुळे सुद्धा शहरांमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। परिणामी प्रमुख रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होतीये। मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी उपाय मानल्या जाणाऱ्या पुणे रिंग रोड प्रकल्पाला मोठा वेग मिळताना दिसतोय। शिवाय सुमारे 264 किलोमीटर लांबीचा हा चक्राकार मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराभोवती उभारला जाणार असून यासाठी सुरुवातीला 20,000 कोटी रुपये खर्च होणार होता, मात्र आता हा खर्च 47,000 कोटींवर पोहोचलेला आहे। विशेष म्हणजे प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींपैकी सुमारे 70% जमीन संपादनाचं काम पूर्ण झाल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे आता या प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक वेगाने होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। आणि म्हणूनच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होईल, कारण याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विविध राष्ट्रीय आणि राज्य मार्गांना शहरात प्रवेश न करता थेट जोडणी मिळणार आहे आणि त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे। एकूणच अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला पुणे रिंग रोड प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। त्यामुळे भविष्यात पुण्याच्या वाहतूक इतिहासातील एक महत्त्वाचा हा टप्पा ठरणार आहे। त्यामुळे आता पुणेकरांच्या नजरा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे लागलेल्या आहेत। तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुम्ही आतापर्यंत जर या सिरीज बघण्यासाठी कट टू कटला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा।